नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। भाजी जरी नसेल का नाही तरी तुम्ही ही बनवली तरी आणि खाल्ली तरी पण चालू शकते। असं नाही की तोंडी लावायसाठी। तर तेल गरम करत ठेवलेलं एक पळी घेतलेला आहे, चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करूया आपण माहिती का, पापड भाजून घेऊया। हे उडदाचे पापड आहेत बरं का। उडदाचे पापडची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। फ्राय करून घेऊया यांना। भाजून जरी तुम्ही गॅसवर जरी घेतले तरी चालतील। अशा पद्धतीत मी एक दोन करून घेते। पापड बघा मी फ्राय करून घेतलेले आहेत, 4 घेतलेले आहेत आणि हे उडदाच्या डाळीचे पापड आहेत। राहिलेलं तेल मी काढून घेतलेलं आहे बघा। पापड तळल्यानंतर थोडंसं तेल ठेवलेलं, आपल्याला जास्त तेलाची गरज नाही, हे पण थोडंसं जास्तच आहे। त्यात टाकणार आहे मी मोहरी, जिरं चांगलं फुटून द्यायचं, थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता, त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा मोठा चिरला तरी चालेल। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, एकदम असा पण लाल भडक पण करायचं नाही, अशा पद्धतीत कांदा झाला पाहिजे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणार आहे मी हा ठेचा, त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण फक्त आहे आणि हिरवी मिरची टाकली तरी चालेल। माझ्याकडे हिरवी जी होती ना ती लाल झाली होती, ती टाकलेली आहे। तुम्ही हिरवी जरी टाकली तर चालेल। आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बरं का। हे थोडंसं तिखटच पाहिजे आपल्याला। आता ह्याला काय करते, एक 2 मिनटं परतते आणि लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं लसूण जास्त पाहिजे। मिरची आणि लसूण पण चांगला भाजला गेलेला आहे, जेवढं होता होईल एवढं चांगलं भाजून घ्यायचं। ह्याला थोडंसं लसणाचं प्रमाण जास्त पाहिजे। छोट्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचा असेल तर अर्धा जरी घेतलं तर चालेल, जास्त टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं। आणि ह्याला काय करते, एक 2 मिनटं परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। ह्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, थोडंसं मिठाचं प्रमाण कमी टाकायचं, कारण आपण ह्याच्यात एक गोष्ट टाकणार आहे ना, त्याच्यामुळे मग जास्त मीठ होईल ह्याला, त्यामुळे कमी टाकायचं। गॅस थोडासा आता मी बारीक करणार आहे, कारण मिडियम गॅसवर केलं होतं। बटाटे बघा हे गरम आहेत अजून, असे शिजवून घेऊन साल काढून घेतलेले, आपल्याला ह्याला असं करून टाकायचे। छोट्या आकाराचे बघा मी 4 बटाटे टाकलेले आहेत, अशा हाताने बघा हे लगेच चांगले शिजले होते। आता यांना थोडंसं मी बारीक करून घेते, खाली जरी तुम्ही घेतलं तरी चालू शकते। अशा पद्धतीत बघा मी बारीक करून घेतलेले आहेत, कारण की गरम गरमच होते आणि मी साल काढून घेतले होते। मोठ्या आकाराचे असले तर एवढ्या साहित्यासाठी तुम्ही 2 जरी टाकले तरी चालेल, नाहीतर ह्याच्यामध्ये कसे एखादा बटाटा टाकून जरी केलं तरी पण चालू शकते बरं का। ह्यात टाकणार एक मुठभर शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले, त्याची बिलकुल मी साल काढली नाही। तुम्हाला हवा असतील तर साल काढायचे आणि मोठे मोठे कुटलेले आहेत। गॅस केलेला आहे मीडियम, 2 ते 3 मिनटं परतायचं त्याला। मस्त 2 ते 3 मिनटं मी परतून घेतले बघा, एकदम छान असं। परत गॅस करते आता बारीक। आता ह्याच्यामध्ये हे पापड आपण तळून घेतले होते बघा, हे काय करायचे, असे तुकडे करून टाकायचे। 4 घेतले होते, 4ही पण टाकायचे। पापड बघा मी ह्याच्यामध्ये चुरून टाकलेले, जास्त बारीक केलेले नाहीत, मोठे मोठेच केलेले। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याला बारीक करू शकता। आता याला काय करणार आहे, गॅस करणार आहे परत मिडियम, कारण मी बारीक केला होता। आणि हे सगळं आपलं चांगलं परतून घ्यायचं, ह्याच्यामध्ये सॉफ्ट होतात ते लगेचच। मस्त असं बघा मिडियम गॅसवर एक 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे, 2 ते 3 मिनटं। पापड काय होतात माहिती आहे का, एकदम असे सॉफ्ट होतात हे ह्याच्यामध्ये, पण खायला खूप टेस्टी लागते बरं का ही भाजी। आता ह्याच्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, अशी मोठी मोठीच कापून घेतलेली आहे। आणि ह्याला आपण जरा एक 2-3 मिनटं परतून घेऊया बारीक गॅसवर। 2-3 मिनटं बघा मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे, एकदम मस्त असं परतून घ्यायचं। खाली वगैरे अजिबात चिटकत नाही, लागत नाही, काही नाही बघा, एकदम मोकळं मोकळं असं होतं। ह्याच्यामध्ये मिठी पण टाकू शकता बरं का, पण आता कशी टाकायची ही तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगते। आणि ही नाही ते आता कसं आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, तरी तुम्ही जर कुठं रानात वगैरे जात असेल तर थोडंसं जरी भाकरीवर चपातीवर जर नेलं ना तर मस्त एकदम पोटभर जेवण होईल आणि खूप टेस्टी लागते। एकदा असं करूनच बघा तुम्ही। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।